आज आपण 137वा श्लोक पाहतो आहोत. श्रीराम समर्थ गोपाल कृष्ण भगवान की जय. प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय. पवन सुत हनुमान की जय. रामदास स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. 137वा श्लोक असा आहे. जीवा श्रेष्ठ ते स्पष्ट सांगून गेले, परी जीव अज्ञान तैसे चिठेले. देहे बुद्धीचे कर्म खोटे टळेना, जुने ठेवणे मीपणे आकळेना. रामदास स्वामी आता पुढच्या काही श्लोकातून ही शेवटची ओळ, जुने ठेवणे मीपणे आकळेना, ही असणारी काही श्लोक आपल्याला सांगणार आहेत. जुने ठेवणे म्हणजे काय, की आपल्या देहामध्ये हा जो आत्मा भगवंतानी ठेवलेला आहे, ते मीपणामुळे, या देहबुद्धीमुळे, अहंकारामुळे, कर्म करता मी आहे या भावनेमुळे आपल्याला तो आत्मा म्हणजे आपल्या देहामध्ये ठेवलेली ही ठेव, ती आपल्याच आतमध्ये असून सुद्धा आपल्याला कळत नाही, हे रामदास स्वामींना सांगायचं आहे. आणि त्या अनुषंगाने आता पुढचे काही श्लोक ते आपल्याला सांगणार आहेत. तर या श्लोकामध्ये ते काय म्हणतात बघा. जीवा श्रेष्ठ ते स्पष्ट सांगून गेले. आता कोण श्रेष्ठ? आत्तापर्यंत या जगाच्या इतिहासामध्ये होऊन गेलेले ज्ञानी माणसं. ज्ञानी म्हणजे आत्मज्ञानी, ज्यांना आत्मज्ञान झालेलं आहे, ज्यांनी भगवंताची भेट घेतलेली आहे, ज्यांनी भगवंत कळून घेतलेला आहे, ज्यांना भगवंत समजला आहे, ज्यांना भगवंत दिसला आहे, ज्यांनी भगवंताबरोबर संवाद केला आहे, अशी जी श्रेष्ठ मंडळी आहेत, म्हणजेच आपल्या समाजामध्ये आत्तापर्यंत होऊन गेलेली ही संत मंडळी, मग ते ज्ञानेश्वर महाराज असोत, निवृत्तीनाथ असोत, तुकाराम महाराज असोत, रामदास स्वामी असोत, एकनाथ महाराज असोत, या सर्व संतांनी आपल्याला अनेक वेळेला स्पष्ट सांगितलं आहे. की काय सांगितलं आहे बाबांनो? 84 लाख योनी फिरल्यानंतर तुम्ही हा मनुष्य देह प्राप्त केलेला आहे, आणि म्हणून या मनुष्य देहाचं महत्त्व तुम्ही ओळखा. आणि हा देह जो दिलेला आहे तो भोग भोगण्यासाठी नसून भगवंताची प्राप्ती करण्यासाठी दिलेला आहे. आणि मनुष्य जन्मामध्ये येऊन हा मानवी देह प्राप्त केल्याचं तुम्हाला प्रयोजन काय आहे किंवा उद्दिष्ट काय आहे हेच जर कळलं नाही, तर हा मानवी देह मिळूनसुद्धा आपण तो वाया घालवला असं ठरणार नाही का? आणि हेच आत्तापर्यंत संत मंडळी, ज्ञानी मंडळी, आत्मज्ञानी मंडळी स्वच्छपणे आपल्याला सांगून गेलेले आहेत. त्यांनी आपल्याला आत्मज्ञान प्राप्त करण्याचा मार्ग देखील सांगितलेला आहे. काय केलं म्हणजे भगवंताची प्राप्ती होते, साधना कशी करावी, भक्ती कशी करावी, आत्मज्ञान कसं प्राप्त करून घ्यावं, या साऱ्या गोष्टी संतांनी स्पष्ट शब्दामध्ये सांगितलेल्या आहेत. आणि त्यांनी अनेक वेळेला अनेक रूपामध्ये येऊन, अनेक जन्म घेऊन, अनेक प्रकारे आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांना, अज्ञानी माणसांना सांगितलं आहे. परंतु परी जीव अज्ञान तैसे चिठेले. परंतु आपण सर्व मंडळी अज्ञानी असल्यामुळे, अडाणी असल्यामुळे
आपल्याला समजत असून सुद्धा समजून घेतलं आहे असं न वागल्याप्रमाणे, किंवा आपल्या रामदास स्वामींनी दासबोधामध्ये म्हटल्याप्रमाणे आपण सर्व पढत मूर्ख आहोत. पढत मूर्ख म्हणजे काय करावं कसं करावं हे ज्याला समजतं परंतु तो करत नाही, त्याला पढत मूर्ख असं म्हटलेलं आहे. आपल्याला ज्ञान आहे, काय करावं हे समजतंय नाही का, कसं करायचं हेही माहिती आहे, संत काय सांगतात तेही कळतंय, परंतु आपली सर्वांची अवस्था अशी आहे, कळतंय पण वळत नाही, म्हणजे आचरणात मध्ये आणत नाही. आणि म्हणून आपण सर्व मंडळी पढत मूर्ख या कॅटेगरीमध्ये आहोत. आपण सगळे जीव अज्ञानी आहोत आणि अज्ञानाचाच बुरखा घेऊन आपण फिरतो आहोत. आपल्याला सगळं कळलेलं असतं पण कळतंय पण वळत नाही, ही अशी आपली अवस्था झालेली असल्यामुळे आपण जे काही समजलेलं आहे, जो काही मार्ग संतांनी दाखवलेला आहे तो प्रत्यक्ष जीवनामध्ये आपण आचरणात आणत नाही आणि म्हणून आपण आत्मज्ञानापासून वंचित राहतो. पुढे म्हणतात, देहबुद्धीचे कर्म खोटे टळेना. आपण अविद्येच्या मायेच्या आवरणाखाली असतो आणि अविद्येमुळे आपल्या हातून जे काही कर्म घडतं ते सारं वासना तृप्त करण्यासाठी, भोग भोगण्यासाठी, विषय प्राप्त करून घेण्यासाठी आणि मनातल्या कामवासना तृप्त करून घेण्यासाठी, आपल्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी आपण सर्व कर्म करत असतो. आणि म्हणून आपल्या हातून घडणारं कर्म हे या सर्व वासनांच्या पूर्तीसाठी असल्यामुळे आपल्या हातून एक प्रकारे सकाम कर्मच घडतं. आणि सकाम कर्म हे परमार्थामध्ये किंवा या अध्यात्म क्षेत्रामध्ये वर्ज्य आहे, हे सगळ्यांना सगळं कळतंय, परंतु तरीसुद्धा आपल्याला हे सकाम कर्म काही चुकत नाही, ते केल्याशिवाय राहवत नाही. कारण आपल्या सर्वांना देह जिवंत ठेवायचा आहे, देह जगवायचा आहे, देहाचं हवं नको पण बघायचं आहे. त्यामुळे आपल्याला ही सगळी कामं करावी लागतात. आणि आपला एक समज असा आहे की मी जर हे केलं नाही तर मला जेवायला कोण देणार, मला खायला कोण देणार, माझी राहण्याची व्यवस्था कोण देणार, मला पैसे कसे मिळणार, मी जर कामाला गेलो नाही, मी जर नोकरी केली नाही, मी जर काही धंदा केला नाही, मी जर काही उद्योग केला नाही तर मला पगार कसा मिळणार, पैसे कसे मिळणार, माझं कुटुंब कसं चालणार. म्हणून आपण सतत रात्रंदिवस याच विवंचनेमध्ये असतो, याच काळजीमध्ये असतो, हीच चिंता आपल्या मागे असते. आणि म्हणून कर्म घडतं, परंतु ते काहीतरी उद्दिष्ट मनामध्ये ठेवून घडतं. आपण भगवंताची प्राप्ती हे उद्दिष्ट मात्र कधीच ठेवत नाही. आणि म्हणून आपल्या हातून इतर कर्म नको ती घडतात. आणि म्हणून रामदास स्वामी म्हणतात, देहबुद्धीने केलेलं खोटं कर्म हे काही आपल्या हातून टळेना. आणि शेवटच्या ओळीमध्ये म्हणतायत, जुने ठेवणे मीपणे आकळेना. आणि म्हणून आपण सर्व माणसं देहबुद्धीवाले असल्यामुळे आपल्या हातून देहाचीच कर्मे घडतात. देवाविषयी मात्र, भगवंताविषयी मात्र, परमेश्वराविषयी मात्र कुठलंच कर्म आपल्या हातून होत नाही. आणि आपल्याला देहाची कर्मे टाळता येत नाहीत आणि भगवंताची कर्मे घेता येत नाहीत. अशी आपली अवस्था आहे. आपली अवस्था कशी झाली आहे? देहबुद्धीची कर्म आपल्या हातून सोडवेनात आणि भगवंताची कर्मे आपल्या हातून करवेनात, अशी आपली अवस्था झाली आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांची अवस्था कळतंय पण वळत नाही अशी आहे. आणि म्हणून रामदास स्वामी म्हणतात की देह आणि अहंकार, देहबुद्धी यामुळे आतच असलेलं आत्मस्वरूप आपल्याला काही केल्या अनुभवायला येत नाही. आणि हा जो बऱ्याच जन्मापासून आपल्याच आत असणारा आत्मारूपी ही ठेव आपल्याला आपल्याच आतमध्ये असलेली कळत नाही. आता इथे
संतांनी हे आत्मज्ञान कधीही झाकून ठेवलं नाही, ते जगासाठी उघडं केलं आणि अज्ञानी माणसांना ते सतत सांगत राहिले. परंतु अज्ञानी माणसांना या आत्मज्ञानाची किंमत कळली नाही, त्याची कदर कळली नाही. त्यांनी त्याची कधी कदर जाणून घेतली नाही, त्यांना त्याचं महत्त्व कळलं नाही आणि आत्मज्ञान प्राप्त करावं असं त्यांना कधीही वाटलं नाही. ज्ञानी महात्मे मात्र अत्यंत निष्कामपणे लोकांचं भलं व्हावं, लोकांचं कल्याण व्हावं म्हणून अनेक प्रकारचे अवतार घेऊन सांगत आलेले आहेत. त्यांनी कुठल्याही प्रकारचं आडपडदा न ठेवता हे आत्मज्ञान आपल्यापुढे उघडून ठेवलं. परंतु आपण सारी माणसं अज्ञानीच आहोत. ज्ञानी पुरुष सांगतात की प्रपंचाचा खेळ हा आत्म्याशिवाय देहाशिवाय होऊ शकत नाही, देह आत्म्याशिवाय राहू शकत नाही आणि आत्मा प्रपंचाचा हा खेळ एकटा खेळू शकत नाही. आणि म्हणून देह आणि आत्मा या दोन्ही गोष्टी एकमेकांना पूरक आहेत, त्या आवश्यक आहेत. परंतु आपण माणसं देहाचे गुण आत्म्याला चिकटवतो आणि मीच देह आहे अशा समजुतीने वागतो आणि म्हणून देहाची सुख मिळण्यासाठी, देहाला सगळ्या प्रकारचा आनंद मिळण्यासाठी, समाधान मिळण्यासाठी आपण ही सर्व खटपट आयुष्यभर करतो. देहाकडून आपल्याला कितीही सुख मिळाली तरी आपली तृप्ती होत नाही, आपली वासना काही थांबत नाही आणि वासना तृप्तीसाठीच आपली ही सारी धडपड चालते आणि त्याच्यापुढे आपल्याला आत्मज्ञान प्राप्त करून घेणं हा विषय गौण वाटतो किंवा तितकासा महत्त्वाचा वाटत नाही आणि म्हणून आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. संत सांगतात की हा परमानंद, हा आत्मानंद हा आपल्या अंतःकरणातच आहे. तो अनादी आहे, अनंत आहे, पुरातन आहे, कधीही न संपणारा आहे. परंतु आपण सारी माणसं विषय वासना आणि विकारांच्या मागे धावत असतो, बरबटलेले असतो आणि आपल्या देहातच असणारं हे आत्मसुख, आत्मानंद, आत्मशांती आपल्याला कळत नाही, समजत नाही आणि म्हणून आपल्या अनुभवाला येत नाही. आणि म्हणून संत पुन्हा पुन्हा सांगतायत, जुने ठेवणे मीपणे आकळेना, जुने ठेवणे मीपणे आकळेना, जुने ठेवणे मीपणे आकळेना. जय जय रघुवीर समर्थ.